जेव्हा दिलीप कुमार साहेबांच्या हस्ते निगेटिव्ह कटिंग झालं, तो एक मोठा सोहळा आहे. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, की "अरे, मला मराठी उत्तम बोलता येतं, मराठीत बोलू." आधी आम्हाला निगेटिव्ह कटिंग काय असते सांगा. निगेटिव्ह कटिंग हा एक सिनेमा गलीला खरंच आवश्यक विषय आहे. जसं मगाशी मी सांगितलं कॅमेराला डोळा लावणं हा एक मोठा रिच्युअल होता. म्हणजे देवाचंच कार्य समजायचं ते. तसं निगेटिव्ह कटिंग हा सिनेमा मेकर्सच्या दृष्टीने अगदी 97 सालापर्यंत ते मोठं रिच्युअल होतं. म्हणजे देवकार्यच ज्याला लग्नाच्या आधी जसं आपण देवक ठेवतो किंवा काहीतरी म्हणतो तसं, की निगेटिव्ह कटिंग ही प्रोसेस म्हणजे सिनेमा पूर्ण. पूर्वी निगेटिव्हवर सिनेमा व्हायचे. आता म्हणजे 2007-8 सालापासून हे सगळं याच्यावर यायला लागलं. म्हणजे 8 पर्यंत निगेटिव्ह चालत होते. म्हणजे आनंदी आनंद आणि माझे निशाणी डावांकडे हे निगेटिव्हवर शूट झाले सिनेमे. पण त्याच्यानंतर मग हे सगळं आलं. म्हणजे आता 9-10 पासून सॉफ्टवेअरवर सिनेमे व्हायला लागले. पण निगेटिव्ह कटिंग हा खूप महत्त्वाचा भाग होता. कारण निगेटिव्हवर सिनेमे शूट व्हायचे. एक-एक डबा 10-10 मिनिटाचा तो टीन असायचा. निगेटिव्ह 16 एमएमवर आम्ही मराठी सिनेमे जास्त केले आणि हिंदी सिनेमे सगळे 35 एमएमवर चालायचे. कारण त्यांचं बजेट जास्त असायचं. आणि ते जेव्हा सिनेमाचा शेवटचा दिवस शूटिंगचा हा सेलिब्रेट व्हायचा. कारण आता उद्यापासून ह्या सिनेमाचं शूटिंग नाही, सगळं बजेट संपलं किंवा सिनेमा संपला. आता त्याचं प्रोसेस सुरू व्हायची ती निगेटिव्ह कटिंगच्या दृष्टीने आणि मग सगळं एडिटिंग कंप्लीट झालं, की जो एक दिवस ठरला जातो निगेटिव्ह कटिंग आणि ते निगेटिव्ह कटिंग कोणातरी शुभ हस्ते व्हायचं आणि ती शुभ गोष्ट होती. माझं भाग्य असं झालं, की माझा एक फुल 4 हा सिनेमा ह्याची साउंड म्हणजे गाण्याच्या रेकॉर्डिंगची मुहूर्त रेकॉर्डिंगचा धर्मेंद्रजींच्या हस्ते झाला. अच्छा. धर्मेंद्रजी कारण ती फाईट कंपोजर लोकांची फिल्म होती. निर्माते ते होते. त्यामुळे त्यांचे सगळे मोठे-मोठे नट त्यांच्या शब्दाखातर येत होते. क्लॅप द्यायला यू विल नॉट बिलीव्ह मला माहितीच नव्हतं कोण. त्याने सांगितलं मोठा स्टार येणार आहे. कोण ते सांगितलं नव्हतं. आणि बराच वेळ जेव्हा बसलो होतो शूटिंगची आम्ही सुरू होण्याची वाट बघत, तेव्हा माझ्या बाजूला एक पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक साउथ इंडियन व्यक्ती बसली होती. मी नीट बघितलं नाही त्यांच्याकडे. मी आपलं त्यांना विचारलं नाही, "अरे कौन आने वाला है क्लॅप देने को?" "अरे सर आहे ना कब के." मग बघितलं तर रजनीकांत बसले होते शेजारी. क्लॅप द्यायला रजनीकांतजी आणि 1.5 तास तो माणूस शांत बसला होता. ना हो की चूक, मेरे को जाने का है, जल्दी करो वगैरे नाही. जेव्हा क्लॅप दिली त्याच्यानंतर ते निघून गेले. चित्रपटाच्या एंडचा दिवस सेलिब्रेट करायला शत्रुघ्न सिन्हा आले होते. कारण शत्रुघ्न सिन्हा प्रेझेंट्स एक फुल 4 असं ते होतं. आणि मग त्याच्यावर क्लायमॅक्स त्याचा कळस म्हणजे ज्याला म्हणतो ना. पण त्याच शत्रुघ्न सिन्हाबरोबर तुमची चकमक उडाली होती थोडीशी चकमक म्हणजे काय होतं ना त्यांचा तो माझा आवडता नट. जेव्हा मी धमालच्या प्रीमियरला ही फायटर मंडळी शोधत आली आणि त्याने मोठा गुच्छा-बिच्छा आणला होता आणि मला साइन करायला आले. तर मी धमालचं प्रीमियरच्या गडबडीत होतो. तर मी त्यांना घेतलं सगळं आणि त्याने सांगितलं की ये चेक है एडवांस का, आपको ये स्वीकार करो, हमारी अगली फिल्म मराठी आप कर रहे. कारण तेव्हा हाईप झालं होतं सगळं. मी म्हणलं चेक रहने दो, गुच्छा हे घेतो मी तुमचं. चेकचं आपण नंतर बघू. नाही, आप ले लो. तर मी ते घेतलं नाही. तर त्यांनी रुई म्हणजे लक्ष्मीकांतच्या बायकोला सांगितलं की उनको बोलो ना हमारी फिल्म करने को. आणि त्यांनी शत्रुघ्न सिन्हांना सांगितलं की रुईचा दीर आहे तो म्हणून. उनका लक्ष्मीकांत का भाई है. तर शत्रुघ्न सिन्हा ने रुईला फोन केला की तुम्हारा लक्ष्मीकांत का भाई बहुत बड़ा डायरेक्टर है क्या? ना क्यों बोल रहा है हमारे बच्चों को? तो मुझे मिलने को बोलो उनको, मुझे फोन करने को बोलो, मैं उनको बताता हूँ क्या क्यों करे वो. रवी म्हणाला, "अरे तू घे शत्रुघ्न." म्हटलं, "अरे मी तर त्यांचा म्हणजे सॉलिड फॅन आहे. त्यांच्यासाठी मी काही करेन." अट माझी एकच आहे, शत्रुघ्न सिन्हा प्रेझेंट्स असं नाव जर देते लावायला, तर मी तो सिनेमा करेन. तर त्याने म्हटलं, "हां, करेंगे चलो." हे जे धाडस आहे ना, ही मराठी नाहीतर मी नाही करणार. समोरच्याला सांगतो की नाव लावणार काय म्हटलं तर. मग ते जे तेव्हापासून होते. आम्ही ॲडव्हर्टायझिंग मधून आलेलो. मोठा विचार करा, थिंक बिग असं आमच्या गुरूंनी आम्हाला दामू केंकरे किंवा आमचे शांताराम पवार. त्यामुळे मी धमालच्या स्क्रिप्टचं पहिलं वाक्य होतं की नायिका अमिताभ बच्चन यांच्याशी स्पर्धा पैज लावते. आता अमिताभ बच्चनशी पैज लावते म्हटल्यानंतर तुला प्रत्यक्षात अनिल कपूर मिळाला ना. मी जर तेव्हा कोणाची तरी पैज लावते भारत भूषण किंवा वेगळं जर नाव टाकलं असतं तर ते त्या पद्धतीने मला मिळालं असतं. तर ते तिथपर्यंत पोहोचतं. त्यामुळे सांगितलं शत्रुघ्न सिन्हा जी वो आपका नाम अगर लगाएंगे उनका तो मैं करता हूँ. आणि मग ते केलं. आणि त्यामुळे त्याच्या क्लायमॅक्सला म्हणजे निगेटिव्ह कटिंगला दिलीप कुमार यांच्या हस्ते ते निगेटिव्ह कटिंग झालं. त्यामुळे दिलीप कुमार सकाळी 11ची वेळ आणि आले ते 1:30 वाजता.
दिलीप कुमार आहे. तर काय ते 3 वाजता आले तरी ते स्वागत. दिलीप कुमार. पण ते आल्यानंतर जवळजवळ 1.5-2 तास आमच्या बरोबर होते आणि ते इतके खांद्यावर हात टाकून, "अरे पुरुषोत्तम, माझा मराठी एकदम चांगला आहे. मी देवळालीला राहिलेलो आहे. तू मला घेऊन एक मराठी सिनेमा का नाही करत?" असं दिलीप कुमार. आता ही आपण जसं पुण्यातले लोक म्हणतात ना, "उद्या या ना तुम्ही आमच्याकडे जेवायला." म्हणून का आपण दुसऱ्या दिवशी लगेच जेवायला जात नाही त्यांच्याकडे. टिंग डॉंग, तुम्ही काल म्हणाला होतात ना, मी आलो जेवायला. ते सूत्र मी पाळलं. लगेच मग दुसऱ्या दिवशी जाऊन, "सायरा बानू जी, कल मुझे यूसुफ भाई ने कहा है कि आप मेरे साथ फिल्म करो, तो मैं स्क्रिप्ट लेके आया." तिने बाहेर काढलं असतं मला. वो तो सबको बोलते हैं ना. ते म्हणजे दिलीप कुमार यांच्याबरोबर हिंदीवाले कितीतरी लाईनीत उभे होते असताना मराठी सिनेमा ते काय करणार? तर आपल्याला समजून जायला पाहिजे. कोण शाबासकीची ऑफर होते, की एखाद्या दिग्दर्शकाला प्रोत्साहन देणं वगैरे. तर अशी दादा मुनी बरोबर मी काम केलं. अशोक कुमारांबरोबर. अशोक कुमार साहेबांना म्हणजे दादा मुनींना तुम्ही जो पूर्वीचं त्यांनी रॅप सॉन्ग पहिलं गायलेलं हो, आहे, हो. पहिलं रॅप सॉन्ग हिंदीतलं, हं. ते गाण्यासाठी तुम्ही प्रवृत्त मी त्यांना सांगितलं, की दादा म्हणे आप उसमें एक रैप सॉन्ग है वो कर। अरे मेरी आवाज़ नहीं चलती। वो एक नया लड़का है, वो मेरी आवाज़ बहुत अच्छी तरह निकालता है, उसको बुलाओ। म्हणून सुदेश भोसलेंना गायला लावलं आणि सुदेश भोसलेंनी ते रॅप गायलं आणि अशोक कुमारांनी त्याच्यावर लिप सिंक केलेली आहे, जमलं जमलं सिनेमामध्ये. तसे हिंदीतले बरेच लोक अनिल कपूर हे. पण ती त्या सिनेमाची गरज होती. जसं निशाणी डावांकामध्ये अंजन श्रीवास्तव हे आय-ए-एस ऑफिसर म्हणून येतात. कारण मी तिथे मराठी माणूस कोणतरी उभा केला तर तो श्रीवास्तव वाटला नसता. ती भाषाच वेगळी आहे ना. यूपीचा दिल्लीवरून एक आय-ए-एस ऑफिसर येतो आणि तो निशाणी डावांकामध्ये त्या शाळेची सगळी तपासणी करतो. हे खरं वाटलं पाहिजे ना सिनेमामध्ये.